भाजपचे दिग्गज नेते पियुष गोयल रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि याच मतदारसंघामधील एका कॉलेजमध्ये गोयल यांच्या मुलानं केलेलं भाषण वादात सापडलं। या भाषणाला विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं बसवल्याचा आरोप खुद्द विद्यार्थ्यांनीच केलाय। तसा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि यावरूनच विरोधकांनी भाजपसह पियुष गोयल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे। पाहुयात ठाकरे गटाच्या तक्रारीमुळे ठाकूर कॉलेज आणि पियुष गोयल कसे अडचणीत सापडलेले आहेत आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। Thank you. And so my question was that, do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit here compulsorily? Second thing. भर सभागृहात भाषण सुरू असतानाच एक विद्यार्थी उठून उभा राहतो, भाषण मध्येच थांबून जाब विचारतो आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट होतो। मंडळी, हा कुठल्या सिनेमातला सीन नाहीये किंवा कोणत्या नाटकाची रिहर्सलही नाही, तर ही घटना घडली आहे भाजपच्या एका बड्या नेत्याच्या आणि उमेदवाराच्या मुलाच्या भाषणादरम्यान, आणि तीही मुंबईत कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये। त्याचं झालं असं की भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या भाषणाचा कार्यक्रम कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं बसवल्याचा आरोप आता होतोय। इतकंच नाही तर या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांची ओळखपत्रही जप्त करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। याच कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी जाहीरपणे यास विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। Thank you. And so my question was that, do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit here compulsorily? Second thing. लोकसभा निवडणुकांमुळे राजकारणाचं तापमान सध्या कमालीचं वाढलंय। त्यातच भाजपचे उमेदवार असलेल्या पियुष गोयल यांच्या मतदारसंघातच घडलेल्या या प्रकारावर राजकीय ठिणग्या उडू लागल्या आहेत। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यावर काय म्हणाले पाहूया। देशात लोकशाही शिल्लक ठेवायची नाही असे संकेत सरकार रोज देत आहे। भाजप उमेदवाराच्या मुलाच्या भाषणात हजर राहण्यासाठी परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांची ओळखपत्र जप्त करण्यात आली, नाहीतर उत्तीर्ण होऊनही हे सरकार नोकऱ्या कुठे देत आहे? त्यापेक्षा उमेदवाराच्या मुलाने घेतलेल्या व्याख्यानावर त्यांचा वेळ वाया घालवा। या गंभीर कृत्यासाठी प्राचार्यांना निलंबित केलं जाईल का? आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे, तर जितेंद्र आव्हाड आणि युवा सेनेनं भाजप सरकार आणि पियुष गोयल यांना धारेवर धरलंय। पियुष गोयल यांचे चिरंजीव ठाकूर कॉलेजमध्ये प्रशासनाला हाताशी धरून तिथे भाषण द्यायला गेले होते, विद्यार्थ्यांना संबोधित करायला गेले होते। विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकता का? ठाकूर कॉलेजचा हा जो विरोध आहे, ठाकूर कॉलेजने ही घेतलेली भूमिका आहे, ही मुंबईत त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि ही देशाला मार्गदर्शक ठरेल। तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्यामध्ये यायला तयार आहे। आणि असेच जर प्रकार मुंबई विद्यापीठाच्या सर्व कॉलेजमध्ये घडत बसले तर आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याचा जाब विचारणार, त्या कॉलेज प्रशासनाला देखील जाब विचारणार। मुलांची परीक्षा असताना देखील जबरदस्ती त्यांनी मुलांना बोलवलं आणि त्या पियुष गोयल यांच्या मुलाचं लेक्चर ऐकण्यास भाग पडलं। एक प्रकारे आचारसंहिताचा तो भंग आहे। आचारसंहिता चालू असताना अशा प्रकारे त्यांनी प्रचार केलेला आहे, तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे, म्हणून याबद्दल आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना जाब विचारणार। आता तर युवा सेनेनं थेट कुलगुरूंना पत्र लिहित अशा प्रकारांना आळा घातला नाही तर धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। एकूणच ऐन निवडणुकीच्या आणि परीक्षांच्या तोंडावर पियुष गोयल आणि त्यांच्या मुलाने केलेला भाषणाचा प्रताप विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देणारा ठरलाय। त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलावर आणि ठाकूर कॉलेजवर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आता काय कारवाई करतात की याकडे सपशेल डोळे झाक करतात, याकडे सगळ्यांचे डोळे लागले। वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।